नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातील। वीर धरण 85% भरले असून वीर धरणातून आज सायंकाळी 4 वाजल्यापासून नीरा नदी पात्रात पाणी सोडले जाणार। वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। वीर धरण हे आज गुरुवारी सकाळपर्यंत 85% भरले। भोर आणि राजगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नीरा नदी प्रणालीमध्ये असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली। नीरा नदी प्रणालीमध्ये असलेल्या भाटघर, गुंजवणी, नीरा देवघर या धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आज गुरुवारी सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार भाटघर धरण 67% भरले आहे, तर भाटघर धरणामध्ये 15.754 TMC पाणीसाठा निर्माण झाला आहे। नीरा देवघर धरण 60% भरले असून या धरणात 6 TMC पाणीसाठा झाला आहे। गुंजवणी धरण 71% भरले असून या धरणामध्ये 2.5 TMC पाणीसाठा निर्माण झाला आहे, तर वीर धरणात 8 TMC पाणीसाठा निर्माण झालाय। या चारही धरणात मिळून 33 TMC पाणीसाठा निर्माण झालाय, तर वीर धरणाच्या उजव्या कालव्यातून 13 क्युसेक्स तर डाव्या कालव्यातून 700 क्युसेक्स वेगानं पाणी सिंचनासाठी सोडण्यात येते। तर आज दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली। त्यामुळे नीरा नदीच्या काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, नदीपात्रात कोणीही जाऊ नये, त्याचबरोबर नदीपात्रात असलेल्या आवश्यक वस्तू काढून घ्याव्यात आणि नदीपात्रात जनावरे सोडू नयेत असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।